जर मला सोडून ती गेलीस तर मी कुणाच्या भरोश्यावर जगणार कसं कुणाच्या भरोश्यावर जगणार राज मला नाही वाटत ती खूप वेळ जगेल राज आपल्या मुलाला सांभाळ त्याला आधार दे मला नाही वाटत कसं ना की आपला मुलगा तुला भेटायला येईल अगं तो आपला मुलगा नाही तर पैशाच्या गादीवर लोळणारा चेतन सेठ बनलाय तो चेतन सेठ राज आयुष्यभर केली होती मुन्नाच्या प्रेमात मुन्नाने मला एकदाच पहिली म्हणून हात मारावी म्हणून खूप तडफडले राज पण माझी भूक कधी सागर संसारी उडली होडी दोन सरजांची तुटली जोडी प्रवास थांबला जन्म संपला संपणार उपवास रे भूक कशी भूक कशी रे भूक कशी
मी तुला काय सांगणार म्हणता तिचे तोर पत्र आजही तुझ्या जवळ आहे तुझ्या जवळ आहे आयुष्यभर तुझ्या सुखासाठी जगली रे माझी सपना आणि शेवटच्या क्षणी सुद्धा तिने तुझाच विचार केला आणि आपला स्वतःचा काळ जसा सुटला तुला काय माझी माझा प्राण माझी शक्ती मरून पडली असणारी मला मला माझा जगण्याची माझी इच्छाच नाही रे तुझ्या स्वप्नात त्याने दिलेली शपथ तर तू मोडलाच नाही ना म्हणा शीतल काय दादा माझे शेवटची इच्छा पूर्ण करा आजपर्यंत मी तुला काहीच नाही पाहिजे तरी म्हणून शेवटची म्हणजे काय तुला माझी हीच इच्छा आहे की या बाळाचं नाव तुम्ही राजस ठेवा राजस म्हणजे तुझ्या राज दादाची आणि तुझ्या सपना बहिणीची आठवण म्हणून या बाळाचं नाव राजस ठेवून श्याम राहुल माझ्या मंदिरातील देवता माझ्या मंदिराला सोडून गेले आणि विराट पडला एखादा मंदिर माझ्या प्रेमासाठी माझ्या दादा वहिनी या जन्मात सुचलेले होते भुकेले होते भुकेले माझी नाही समू शकली भूक नाही समू शकली पण मी देखील आज जन्म माझ्या दादा वहिनीच्या प्रेमासाठी भुकेला असेल कधीच नाही शमू शकणार माझी भूक अतृप्त आहे मी अतृप्त या दुनियेच्या बाजारी पुन्हा सुख मिळेल